ताकदीने, त्याच ऊर्जेने, त्याच जिद्दीने लढायला तयार झालाय संघ जोगेश्वरी डफळवाडी. यांचा इतिहास असा आहे, एक टुर्नामेंट यांनी फक्त 7 खेळाडू खेळून 7 खेळाडू घेऊन टुर्नामेंट विजय झाले होता, असा यांचा मात्र हा इतिहास. आणि ते इतिहासाला साजेसा फटका देखील आपण पाहतोय अविनाशच्या बॅटमध्ये. तर नो बॉल, ऐसा नो बॉल आहे. थ्रो नो बॉल आपणास पाहायला मिळतोय. म्हणजे टोटल धावा या धावफलकावरती किती जोडाव्या लागतील? 3 धावून घेतलेल्या पेनल्टीच्या 5 आणि 9 ची 1 अशा टोटल धावा आपणास पाहायला मिळणार धावफलकावरती 9. चेंडू कोणताही पूर्ण झालेला नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. कोणताही चेंडू पूर्ण न होता संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळत आहेत. आणि तो गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेसाठी, 2 दिवसीय स्पर्धेसाठी बॅन असेल, बाद राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. ओमकार सराटे ऑन बॉलिंग मार्क वरती सबस्टिट्यूट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी दीपकला दंडित केल्यानंतर ओमकार सराटे बॉलिंग मार्क वरती. जर्सी नंबर 08 बंडी क्रमांक 8 बॉलिंग मार्क वरती ओमकार सराटे. विजय सपकाळ यांच्या माध्यमातून इनसाइड आउट फटका खेळला जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. अविनाश धावतोय. नॉस्टा केनला सेफ पोहोचतोय का? सेफ पोहोचलाय. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. म्हणजे ओव्हर मधील पहिला बॉल आणि या पहिल्या बॉलवरती 2 धावा. या 2 धावा धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या 1 बॉल 11 धावा. 12 धावा. 12 धावा. दोन चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. विजय सपकाळ यांच्या बॅटमधून आलाय आणि या 6 धाव्यांसाठी पूर्ण 6 धावा देऊन जाणारा हा षटकार विजय सपकाळ यांच्या बॅटमधून. अगदी कोर कमिटीमध्ये देखील यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत मेहनत घेतली होती, तदनंतर आता संघासाठी मेहनत घेताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विजय सपकाळ स्ट्रायकिंग एंड वरतून धावा बनवतायत. 3 चेंडू कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर तब्बल 18 धावा पाहायला मिळत आहेत 3 चेंडू मध्ये. चर्चा झाली होती की स्कोरबोर्ड वरील सर्व धावा मला पूर्ण करायचे आहेत, त्याचाच पाठलाग चाललाय मे बी विजय सपकाळ यांच्या माध्यमातून. चेंडूवरती आपण पाहतोय 3 धावा बनवल्या जात आहेत. 3 धावा धावल्या जातात आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 रन ऑन अ स्कोरबोर्ड.
पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय आता अजित आलाय बॉलिंग मार्क वरती. मॅच चालू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर देखील भरपूर मॅचेस आपणास खेळवायचे आहेत. आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, फायनल डे. सॅटर्डे संडे आपण पाहतोय स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज मात्र आपण पाहतोय संडे धमाका म्हणजेच फायनल डे सह्याद्री चषक चॅम्पियन ट्रॉफी. मॅच चालू करायचे. कॅस्ट्रॉफ यावेळी मात्र आपण पाहतोय विजय सपकाळ यांची मात्र संधी निर्माण करून दिली होती, परंतु यावेळी कॅस्ट्रॉफ केला जातोय. संधी आता मात्र आपण पाहतोय झटकावून लावली जाते, जीवदान मिळत आहे विजय सपकाळ यांना. आता संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर होते. संघाची धावसंख्या 24 रन, 24 धावा धावफलकावरती आता बनवल्या जातात. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश निकम. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, कोण जाणार आहे झेलवरती. यावेळी कॉल नव्हता. यावेळी डायव्ह तर लगावली जाते, परंतु कॅच कंप्लीट होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 26 या आकड्यावरती. 2 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. फ्लिक केला जातोय, मिड विकेट रिटर्न. अगदी मात्र आपण पाहतोय चेंडू लिव्ह केला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक असणार आहे सूर्य असेल, फेकी केली जाते. 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत 28 धावा. ओव्हर मधील 3 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा, कॅच कंप्लीट केली जाते. लाजवाब आणि नेत्रदीपक कॅच विकेट किपरच्या माध्यमातून यावेळी पूर्ण केली जाते, म्हणजेच अविनाशची विकेट. यावेळी आता मात्र आपण पाहतोय माघारी जाताना देखील पाहायला मिळत आहे. पहिला झटका, पहिला गडी माघारी. अविनाश निकम बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज अमर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट लॉस. संघाची धावसंख्या 28 वरती स्थिर आहे. टप्प्याला चेंडू सरळ दिशेला खेळून काढला जातो. यावेळी देखील सूर्या धावत चालला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. नॉट स्ट्राइक. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि या 30 धावा बनत असताना चेंडू देखील पूर्ण झालेत. ओव्हर संपली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. सूर्यकांत जाधव आता मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत.
विजय सपकाळ स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर असेल, बॉलिंग मार्क वरती आता सूर्यकांत जाधव आलेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय आपणास. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जाईल, वाईट साठी रिव्ह्यू घेतला जाईल. फेअर डिलिव्हरी, अंपायर डिसिजन कंटिन्यू करायचं आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता रिव्ह्यू लॉस झालाय जोगेश्वरी डफळवाडी टीमचा, याची देखील नोंद ठेवायची आहे. बीमर, यावेळी मात्र आपण पाहतोय नो बॉल असणार आहे. याच्यावरती धावा किती आहेत, यावरती चौकार मिळतोय. 4+1 टोटल 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि येणारा चेंडू फ्री हिटचा असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. या 5 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 36 धावा. 36 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. फ्री हिट आता लागू असेल या 2 फलंदाजांना, याची देखील नोंद घ्यायची आहे. फ्री हिटचा चेंडू, याच्यावरती फटका खेळलाय विजय सपकाळ यांच्या बॅट मधून. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आहे, ऑनलाईन वरती क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कॅच तर पकडले परंतु फलंदाज बाद नाही होणार, कारण की फ्री हिट वरती फक्त रनआउट ग्राह्य धरले जातात. बॅटर याची देखील नोंद घ्यायची. आणि विजय सपकाळ यांच्या षटकारावरती 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्यायची. कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले. धावा पळवून घ्यायचे, धावा पळवून घ्यायचे असतील. फुलटॉस वरती अमरच्या बॅट मधून आपण पाहतोय फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक खाली जागा बनवत होता, परंतु यावेळी देखील मॅक्सिमम मिळतोय, षटकार मिळतोय. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा मात्र आपण पाहतोय पुरेपूर समाचार घेतला जातोय. आणि या षटकाराची संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा, 45 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ. 4 बॉल कंप्लीट झालेत, एक शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. अमर साठी देखील 101 रुपयांचे कॅश प्राइज असेल कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून, याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते, 3 ओव्हरचा खेळ संपला जातोय. आणि 3 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 45 रन. यानंतर होणारी मॅच असेल जे जळो बी विरुद्ध विरेवाडी, जे जळो बी विरुद्ध विरेवाडी. यानंतर होणारी मॅच असेल. शेवटचा गोलंदाज अनिकेत पिंपळे येतो बॉलिंग मार्क वरती, गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय, तयार झालाय अनिकेत पिंपळे. समोर विजय सपकाळ यांना आपण पाहतोय. नॉस्टा खेळला अमर असेल, 1 डाऊन बॅटर आपण पाहतोय अमर. अविनाश बाद झाल्यानंतर तो आला मैदानाच्या आतमध्ये. यांनी मात्र 3 ओव्हरच्या अखेरीस आतापर्यंत धावा बनवले धावफलकावरती 45. आता एक शेवटची ओव्हर,
शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अनिकेत देखील आहे आणि फिनिशरचा आक्रमक पवित्रा हा विजय सपकाळ आणि अमरला देखील धारण करावा लागेल. पहिला बॉल अनिकेतचा फटका खेळलाय क्रॉस बॅटेड मिड विकेटच्या डोक्यावरतून त्याला बीट करत डीप मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आलाय दुसऱ्या धावेचा कॉल अमर धावत येतोय आणि पोहोचतोय देखील आणि या 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 47 दोन्ही फलंदाजांवरती प्राइस लागले. षटकारासाठी 101 रुपयांचे कॅश प्राइज असेल कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून. यावेळी तर षटकार आहे म्हणजेच विजय सपकाळ यांच्या बॅट मधून दमदार षटकार येतोय आणि या षटकारांशी संघाच्या अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा पाहायला मिळत आहेत. जोगेश्वर 11 डफळवाडी संघाचा यावेळी देखील मिसी स्ट्रोक होतोय. मिडल स्टिक वरतून चेंडू डिलिव्हर होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 3 बॉल कंप्लीट झाले आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर होणारी मॅच असेल जे जे जळो बी विरुद्ध विरेवाडी याची देखील नोंद घ्यायची आहे. भैरवनाथ क्रिकेट भैरवनाथ 11 विरेवाडी संघ यानंतर होणारी मॅच असेल जे जे जळो बी विरुद्ध भैरवनाथ 11 विरेवाडी संघ या संघादरम्यान या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईड प्लस धावा किती येणार आहेत एक्स्ट्राच्या धावा ह्या खूप महागात पडणार आहेत या संघाला. अर्थातच आपण पाहतोय मालोशी संघाला वाईड प्लस 2 टोटल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 56 धावा 56 रन ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 58 धावा पाहायला मिळत आहेत. आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या चेंडूवरती फिनिशिंग कशी केली जाईल विजय सपकाळ यांच्या माध्यमातून. जो पहिल्या चेंडू पासून लढतोय जो पहिल्या चेंडू पासून या धावा रचतोय धावा रचत नाही तर धावांचा डोंगर उभा करतोय विजय सपकाळ. शेवटचा बॉल बॅट स्विंग तर केले याच्यावरती रना किती नॉस्टा केन डेंजर झोन 1 रन येते. यावेळी आता पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंगची सांगता होते पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा 60 धावांचं एक मोठं लक्ष जोगेश्वरी डफळवाडीने जोगेश्वरी 11 डफळवाडी संघाने मालोशी संघाला दिले याची देखील नोंद घ्यायची आहे. लगेच स्पीडअप घ्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये या. यानंतर होणारी मॅच आहे जे जे जळो बी विरुद्ध भैरवनाथ 11 विरेवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस या मंचावरती येतील या स्टेजवरती येतील. टॉस केला जाईल कल्पेश सपकाळ यांच्या शुभ हस्ते. यानंतर होणारी मॅच आहे जे जे जळो बी विरुद्ध भैरवनाथ 11 विरेवाडी. जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ प्लीज या.
चला फलंदाज देखील पाठवून द्यायचे टीम आपणास विनंती असेल. मालोशी संघ आपले फलंदाज देखील पाठवून द्यायचे. 4 ओव्हरमध्ये पाठलाग करायचा आहे अर्थातच 60 धावांचा. फलंदाज यायचा आहे. टीम मालोशी संघ लगेचच फलंदाज पाठवून द्यायचे. चला या मॅचला देखील सुरुवात करायची आहे. विजय पवार ऑन बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज. चला 3 विकेट साठी आपण पाहतो कल्पेश सपकाळांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. टीम आपण पाहतोय जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिला बॉल मॅक्सिमम साठी येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. आता तसं आपण पाहतोय टीम मालोशी संघाचा हुकमाचा एका जर्सी नंबर 99 अर्थात ज्याच्या बॅट मधून षटकार आला युवराजच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर 2 धावा. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडूवरती 8 धावा ज्या बनवल्या जात आहेत. युवराजच्या स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय 60 धावांचा पाठलाग करायचा आणि सहजासहजी सोपं नाहीये. पुन्हा एकदा बॅट स्विंग केले परंतु चेंडू कट केला जातोय. विजय पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉट बॉल घेतला जातोय आणि डॉट बॉल घेत असताना या चेंडूवरती शांत ठेवलाय युवराजला ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. 60 धावांचा पाठलाग करायचा तर षटकार चौकारांशी आतिषबाजी करावी लागेल हे त्याला देखील माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूने विजय पवार आपण पाहतोय प्रतिष्ठा जपून ठेवण्याचं काम करतायत. चांगली गोलंदाजी करण्याचं काम करतायत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हलक्या हाताने खेळून काढला जातोय. फक्त दिशा दिले.
पाहायला गेलं तर सिंगल रन आले आणि सिंगल रन येत असताना संघाची धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, कॅच पकडली जाईल का? विलास येत आहेत आणि कॅच कंप्लीट करतात. विकेटचं पतन, बॅटर गॉन. या संघाचा पहिला सलामीवीर माघारी जाताना अनिकेत जातोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा. ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय अवि येतोय, अविनाश निकम. गगनचुंबी षटकार येतोय युवराजच्या बॅट मधून आपण पाहतोय. जसं स्वागत विजय पवार यांचं केलं तसंच स्वागत अविनाश निकमचं देखील केलं जात आहे. युवराजच्या बॅट मधून हा दमदार षटकार. रोखलं जात आहे. नॉस्ट्राइक हँड फेकी केले. यावरती रन किती येणार आहेत कोणतीच धाव येत नाहीये. याच्यावरती मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येणार आणि या डॉटनीची संघाची धाव संख्या स्थिर आहे, 15 वरती स्थिर आहे. जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ, जो संघ विजय होईल तो मात्र आपण पाहतो डांगेष्टवाडी संघासोबत सेकंड राऊंड मध्ये 2 हात करेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. हो, पुन्हा एकदा युवराजच्या बॅट मधून 60 धावांचा पाठलाग करत असताना हा युवराज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्याचा राज मात्र या मॅच मध्ये कायम राहिलाय. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 21 धावा, 21 रन. हे संघाची धावसंख्या 21 आणि वैयक्तिक देखील 21 वरती खेळतोय युवराज. लास्ट बॉल, 1 to go. अविनाश निकम टू बॅटर युवराज. ओहो, युवराजच्या बॅट मधून या ओव्हर मधील तिसरा षटकार म्हणजे युवराज आता या मॅच मध्ये देखील इंटरफेअर करतोय. या मॅच मध्ये देखील तो म्हणतोय या मॅच सहजासहजी आम्ही सोडणार नाहीये. आणि या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, 27 रन ऑन स्कोर बोर्ड. आता येणाऱ्या 2 ओव्हर आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. यावेळी पाहायला गेलं तर विजय सपकाळे आपण पाहतोय मास्टरमाइंड खेळाडू बॉलिंग मार्क वरती आले. ती ओव्हर महत्वाची आहे, 2 ओव्हर मध्ये बनवायचे होते 33 आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय विजय सपकाळ बॉलिंग मार्क वरती आलेत. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक असणार आहे, अमर असणार आहे, त्याच्या डोक्यावरतून नाहीये.
चेंडू फील्ड केला जातोय. यावेळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. विजय सपकाळ यांचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू येतोय आणि इट्स वाईट बॉल. इट्स वाईट बॉल म्हणजे पाहायला गेलं तर एक्स्ट्राची रन असेल. यावेळी हलक्या हाताने खेळून काढला जातोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील कारण की 60 धावांचा पाठलाग आणि 2 चेंडू का महत्वाचे असतील. स्ट्रायकिंग एंडवरती तो घातक फलंदाज फलंदाजी करतोय. युवराज फलंदाजी करतोय. वाईट बॉल येतोय. अजून एक वाईट चेंडू येतोय आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 33 धावा. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यावेळी मात्र आपण पाहतोय विजय सपकाळ यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण चेंडू फेकी केला जातोय ज्यावरती स्ट्राईक रोटेट तर होतीये आणि या चेंडूवरती धावा देखील एकच खर्च केली जाते. 4 बॉल कंप्लीट झालेत. वाईड अजून एक वाईड येतोय आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या आता आकडा गाठते 35चा. यावरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेनिशी आता मात्र ओव्हर संपेल आणि या ओव्हर संपेत असताना संघाची धावसंख्या 37 पाहायला मिळतात धावफलकावरती. 37 रन टू विन. 37 रन ऑन अ स्कोर बोर्ड आणि शेवटची एक ओव्हर रन टू विन असेल 23 धाव्यांची गरज असेल.
माफी असावी 36 धावा धावफलकावरती असतील याची देखील नोंद घ्यायची. आता येणारे 1 ओव्हर आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज. 5 बॉल 24. विलास येतोय. आता शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. 5 मध्ये 4 षटकार खेचायचे. विलासवरती जबाबदारी दिली आहे. विलास आता सर्वांच्या नजरेमध्ये असणार आहे. विलासवरती सर्वांच्या नजर असणार आहे. जोगेश्वरी 11 डफळवाडी संघाचा शेवटचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट विलास आपण पाहतोय. विलासचा पहिला बॉल वाईड येतोय. वाईडची संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 37 वरती. आता 5 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज. 5 चेंडूमध्ये 23 रन. फटका तर खेळ आहे. चेंडू हवेमध्ये. यावेळी आवी येतोय. कॅच ड्रॉप होते. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली जाते. या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केला जातात. त्या 2 धावांचा किती फरक पडेल हे पाहणं गरजेचं आहे. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 39. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 21 धावेची गरज. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. दोन चेंडू कंप्लीट झालेत आणि आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज असेल. 3 मध्ये 21 धाव्यांची गरज असताना दमदार षटकार येतो आणि या 6 धाव्यांची संघाची धावसंख्या आता 45 वरती जाऊन पोहोचले. आता विजयासाठी गरज असेल 2 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आता मॅच मात्र मुठीमध्ये पकडून ठेवले. अर्थातच टीम आपण पाहतो जोगेश्वरी डफळवाडी संघाने. एक चेंडूमध्ये आता विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. जर चुकीचा चेंडू पडला तर मॅच मध्ये कायम राहू शकते जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ. नाहीये यावेळी मॅच फिनिश केली जाते. तब्बल आपण पाहतोय 12 धावींनी ही मॅच विजय मिळवले जोगेश्वरी डफळवाडी संघाने. विजय संघाचं अभिनंदन. अगदी आपण पाहतोय सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करते टीम जोगेश्वरी डफळवाडी. मालोशी संघाचा युवराज आज त्याचा राज कायम राहिलाय. वेलफेड युवराज. जाऊयात या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराकडे. यानंतर होणारी मॅच जे जे जळव बी विरुद्ध विरेवाडी. भैरवनाथ 11 विरेवाडी संघ तयार राहायचंय आणि जे जे जळव बी. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय अर्थातच विजय सपकाळ यांना, ज्यांनी मात्र फलंदाजी देखील तितकीच चांगली केली आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली. या पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय विजय सपकाळ यांना. याचा विजय सपकाळ तुम्ही देखील आणि अवॉर्डचा स्वीकार देखील करायचा आहे.